जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी झाल्या, त्यातून काही मनसेचे नेते, त्यांची नावं इथे मी घेणार नाही, काही मनसेचे नेते तुमच्यावरती थेट आरोप करतायत. कन्नड पंचायत समितीच्या एका उपसभापतीला तुम्ही सभापती बनवतो म्हणून पक्षाला सांगितलं, त्याच्याकडे काही लाखांची मागणी केली, त्यांनी पैसे कमी दिले म्हणून पक्षाकडे परत त्याला त्या पदावरून हटवण्यासाठी सांगितलं गेलं, म्हणून हा सगळा वादाचा प्रसंग पुढे आता रेटला गेलाय. त्याच्यातूनच हे सगळं निर्माण झालंय. त्याच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचंच आहे. प्रथम गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला नुकतंच मारहाण प्रकरण झालेलं होतं आणि त्यावेळेला मारहाण प्रकरण झालेलं असताना, जखम ताजी असताना पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करायची ही भूमिका मुळात मनसेची चुकीची होती आणि त्याला मी विरोध केला होता आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यावेळेला मी दंडही केला होता. पंचायत समितीचा जो प्रश्न आहे कन्नडच्या पंचायत समितीचा माझ्या, त्याच्यामध्ये सुद्धा मनसेचं आणि राष्ट्रवादीचं इक्वल संख्याबळ आहे आणि इक्वल संख्याबळ असताना सुरुवातीलाच माझं म्हणणं होतं की आमदार इथं मनसेचा असल्या कारणाने इथे सभापती सुद्धा मनसेचाच झाला पाहिजे, इथे राष्ट्रवादीचा सभापती करता कामा नये. पण साक्षात पक्षप्रमुखांनीच मला फोन करून सांगितलं की हर्षवर्धन राष्ट्रवादीचं सभापती कर. आता हा काय प्रकार, ह्याला काय म्हणायचं आम्ही? आणि आता जे काय आरोप करतायत ते आरोप करण्यामध्ये आरोप करायला काहीच लागत नाही, आरोप कोणी पण करू शकतं. पण प्रश्न असा आहे की ज्यावेळेला इक्वल सगळ्यांचं दोघांचं इक्वल होतं, मनसे पण इक्वल 5 मेंबर आणि राष्ट्रवादी पण 5 मेंबर अशा असताना, मनसेचा सभापती होत असताना, मनसेचा आमदार होत असताना तिथं मनसेचा सभापती का केला नाही हा प्रतिप्रश्न माझा त्यांना राहील. म्हणजे ज्या पद्धतीने हा आरोप तुमच्यावर आता जो केला गेला, जो मुद्दा उपस्थित होतोय चर्चेमध्ये आपल्या, की तुम्ही उपसभापतीला जो मनसेचा होता त्याला सभापती करायचंय म्हणून 10 लाखाची मागणी केली आणि 3 लाख रुपये त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवले, नंतर तुम्ही त्याला काढून टाका असं पक्षाकडे मागणी केली, ह्याच्यातनं हे सगळं वादाचं वर्तुळ निर्माण झालंय, असाही एक आरोप तुमच्यावर होतोय. याबद्दल काय म्हणायचंय? नाही, निश्चितपणे असे आरोप होणारच, कारण इथे ज्या पद्धतीचे लोक आहेत मनसेमध्ये, औरंगाबादमध्ये काम करणारे, हे खरं म्हणजे मनसे ज्या 200 असा प्रकार करणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना इतर पण मंडळी कशी वाटतात. आता मला तुम्ही म्हणजे प्रामाणिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, माझा स्वतःचा प्रश्न आहे की जर असंच असतं तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायपर्यंत का गेलो असतो? मला आमदारकीमध्ये त्या ठिकाणी येती 2 वर्ष आमदारकीची माझे सावध असताना, मला कोणीही काढू शकत नसताना मी एका चिल्लर गोष्टीसाठी त्या ठिकाणी का करू? पण प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी हा व्यवहाराचा विषय नाही, हा विषय आहे राजकारणाचा आणि राजकारणामध्ये आपल्या पक्षाच्या लोकांना सपोर्ट करतायत की नाही हा प्रश्न आहे. तिथे मनसेचा सभापती होत असताना झाला नाही. दुसरी गोष्ट, आता हे जे उपसभापतीचं जे चाललंय ते उपसभापतीच्या संदर्भात सुद्धा माझं एवढंच म्हणणं होतं की प्रत्येक माझे 5 पंचायत समितीचे मेंबर आहेत, 5 वर्षामध्ये प्रत्येकाला 1-1 वर्ष पंचायत समितीचं उपसभापतीपद द्यावं असं एक माझं त्याच्यामध्ये मत होतं. म्हणजे सगळ्यांना सत्ता मिळाल्यासारखी होते आणि म्हणून हे वर्ष संपलं होतं म्हणून मला सांगितलं की तू राजीनामा दे. परंतु त्या ठिकाणी हे वेगळंच सगळं कुभांड रचून माझ्यावर आता आरोप करण्याचा प्रयत्न आहे. पण मी त्या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो की एवढ्या चिल्लर गोष्टीसाठी मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाहीये. माझ्यावर अन्याय पहिल्यापासून होत आलेला आहे, कुठेतरी हे असह्य झालं, त्यामुळे त्या ठिकाणी हा निर्णय माझा शेवटचा झालेला आहे. पण हर्षवर्धन जाधव, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघतोय. कन्नड सारखा तालुका हा दुष्काळी तालुका आहे. जनतेने ज्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलंय त्याला कुठेतरी पूर्ण राहण्यासाठी, जनतेचे प्रश्न सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही आमदारकीचा राजीनामा देणं योग्य नव्हतं. 44 शेळ्या तुमच्या मतदारसंघामध्ये मरतायत, लोक पाण्याविना तडफडतायत. आमदारकीचा राजीनामा देऊन तुम्ही तिथल्याच लोकांची प्रतारणा करत नाही आहात का? मला असं वाटत नाही, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दुष्काळाच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक पॉईंट आहे तो म्हणजे पीक कापणी अहवाल. पीक कापणी अहवाल म्हणजे जो बेसिकली पिकांचं कापणीच्या नंतर तो जो अहवाल तयार होतो, ज्याच्यावर पैसेवारी तयार होते, आणेवारी तयार होते, तो सगळ्यात महत्वाचा अहवाल दुष्काळाच्या दृष्टिकोनातून आहे. आणि मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा मी माझा कन्नड विधानसभा मतदारसंघ अख्खा म्हणजे कन्नड आणि सोयगावचा भाग हा आणेवारीमध्ये पीक कापणी अहवालामध्ये 50%च्या खाली असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनात आणून दिल्यामुळे प्रशासनाने त्या ठिकाणी तो 50%च्या खाली आहे आणेवारीचा तालुका असं जाहीर केलेलं आहे. आणि हे जाहीर केल्यामुळे ऑटोमॅटिकली ज्यावेळेला राज्य सरकार दुष्काळाच्या उपाययोजना जाहीर करेल, ऑटोमॅटिकली आम्ही त्याच्यामध्ये बसत असल्यामुळे आमच्या मतदारसंघाला सगळा न्याय मिळेल. त्यामुळे आता असे बरेच मतदारसंघ आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जिथे आमदारांनी लक्षच घातलं नाही. कारण जोपर्यंत बेसिक क्लिअर नसतात आपले तोपर्यंत वरवरून बोलून उपयोग नाही. माझे बेसिक क्लिअर आहेत, मी त्या ठिकाणी पीक कापणी अहवाल स्वतः करून तयार करून घेतलेला, मी स्वतः सगळं निगराणी त्याच्यावरती केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून 50%च्या खाली आणेवारी माझ्या मतदारसंघाची असल्यामुळे मला 100 नव्हे 1000 तुम्हाला खात्री आहे की सरकार मदत करणार अशी तुम्हाला खात्री आहे? मला हर्षवर्धन जाधव परत एकदा मारहाणीच्या मुद्द्याकडे, हर्षवर्धन जाधव ऐका मला परत एकदा तुमच्या मारहाणीच्या मुद्द्याकडे यायचं आहे
की ज्या पद्धतीने तुम्हाला मारहाण झाली, तुम्हाला मोठ्या प्रमाणात इजा झाली, तुम्ही काही दिवस हॉस्पिटलमध्ये होता, त्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की राज ठाकरेंनी येऊन तिथे सभा घेतली, सभा घेऊन हर्षवर्धन जाधव यांच्यावरती राज ठाकरेंनी पुतनामावशीचं प्रेम दाखवलं की खरंच हर्षवर्धन जाधव यांच्यावरती राज ठाकरेंनी सुदाम्यासारखं प्रेम केलं? तुम्हीच ठरवा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला मनापासून काय वाटतंय? पुतनामावशीचं प्रेम दिलं की सुदाम्याची पोह्याची प्रेम दिलं? माझं स्पष्ट मत नाही. मी कॉमन सेन्स आणि रॅशनल या दोन गोष्टींमध्ये बिलीव्ह करणारा माणूस आहे. मला त्या ठिकाणी माझं ओपिनियन, मी तर दिलंच माझं ओपिनियन, पण माझं ओपिनियन तुम्ही हे समजून घ्या की जर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला असता मनसेने सगळ्यात अगोदर आणि धिंगाणा घातला असता विधानसभेत की आमच्या आमदारला मारहाण झाली आहे, या आर पाटलाला निलंबित करा किंवा सगळ्या पोलिसांना निलंबित करा, असं जर केलं असतं त्यांनी म्हटलं असतं की हे सुदामाचं प्रेम आहे म्हणून. पण तसं केलं नाही. म्हणजे मग कोणाचं प्रेम झालं? पुतनामावशीचं प्रेम आहे. हा दुजाभाव राज ठाकरेंनी तुमच्याबद्दल दाखवला असं स्पष्ट म्हणायचं आहे? समजून घेतलं पाहिजे. नाही, हे स्पष्टपणे तुम्हाला म्हणायचंय, हे स्पष्टपणे तुम्हाला म्हणायचंय की हा दुजाभाव हर्षवर्धन जाधवांबद्दल राज ठाकरेंनी दाखवला? नाही, हे बघा, त्याच्यात बोलण्यामध्ये अनेक गोष्टी बोलायच्या संदर्भामध्ये बोलले जाऊ शकतात, चिथावणीवर सुद्धा बोललं जाऊ शकतं, परंतु तसं नाही. वस्तुस्थिती एवढीच आहे की माझ्यावर अन्याय झाला आणि तो अन्याय मला सहन न झाल्यामुळे आज ही मी भूमिका घेतली. म्हणजे थेटपणे तुम्हाला म्हणायचं की राज ठाकरेंनीच हा अन्याय तुमच्यावरती केलेला आहे? राजसाहेब स्वतः पण त्याच्यामध्ये काही अंशी जबाबदार आहेत, पण मी सकाळी पण माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं की त्यांच्या आजूबाजूला जे बर्वे आहेत त्यांचे, हे फार कलाकार आहेत. म्हणजे आता काही प्रमाणात अतुल सरपोतदार आहेत किंवा अजून काही लोक आहेत, ते इतके विचित्र आहेत की त्यांनी राजसाहेबांची पर्सनॅलिटी आणि कॅरिस्मा घेऊन ते सगळं जे बघून तरुण येतात त्यांना नुसतं पदरात निराशा पाडल्याशिवाय ते काही ठेवतच नाहीयेत. आणि दुर्दैवाने राजसाहेब त्यांचं काय ऐकतात हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. हर्षवर्धन जाधव, अतुल सरपोतदारांचं नाव तुम्ही घेतलंय कारण औरंगाबाद जिल्ह्याचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख म्हणून त्यांना नेमलं गेलं आणि त्यांचे जवळचे मनसेमधले वानखेडे नावाचे तुमचेच नेते हे जवळ आहेत आणि तुमचा त्यांचा 36चा आकडा आहे, म्हणून हे सगळं प्रकरण तिथून ठिणगी लागलेली आहे? नाही, आता बेसिकली ठिणगी लागायचा विषय हा सुरुवातीपासूनचा आहे. हा सुरुवातीला जो मी विषय मांडला की माझ्या तिकिटाच्या संदर्भामध्ये, आर्थिक देवाणघेवाणच्या संदर्भामध्ये विषय झाला होता, तेव्हापासून दोघांच्याही मनामध्ये, पक्षाच्याही मनामध्ये आणि माझ्याही मनामध्ये एक प्रकारचा विश्वास होता की हे नेमकं काय आहे, हे पैसे जर मागतात तर काय. मग पण शेवटी पर्याय नसल्यामुळे मी त्या ठिकाणी तो व्यवहार, त्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांनी परस्पर माझा तो व्यवहार केला. आता तेव्हापासून तर जे ठिणगी लागलेली आहे ती शेवटपर्यंत ती लागलेलीच आणि दुर्दैवाने ती विधलीच नाही. अनेकदा मी प्रयत्न केले. माननीय वहिनी साहेबांची सुद्धा मी भेट घेतली, आदरणीय राजसाहेबांचे मिसेस, त्यांची मी भेट घेतली. त्यांनी मध्यस्थी केली होती, पण त्या ठिकाणी कुठलंही त्याच्यामधून निष्फळ निघालं नाही. माननीय वहिनी साहेबांचं सुद्धा पक्षामध्ये त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही असंच माझं त्या ठिकाणी मत आहे. आणि हे जे इथले स्थानिक लोक जे मी तुम्हाला सांगितलं, हे स्थानिक लोक त्याच्यामध्ये भर पाडतात.